नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असेल. संध्याकाळचा ब्लॉग आहे आणि मी इथे दिवा लावून घेते. तर दिवा लावल्यानंतर मी इथे अगरबत्ती शोधते, पण अगरबत्ती संपली. हे मला माहीत नव्हतं. सागरन ते बोलले होते की अगरबत्ती घेऊन ये, पण माझ्या डोक्यात नाही की अगरबत्ती पूर्ण संपली असं. त्यानंतर मी दिवा लावून पाय पडून घेतल्यानंतर इथे किचनमध्ये आली. सकाळी मेथीची भाजी काढली होती साखरण त्यांना बनवायला, पण त्यांच्या डब्याला काही होऊ शकली नाही. ती धुतली गेली होती म्हणून वाळवायला ठेवली होती. वाळल्यानंतर आता भरून घेतली मी बॉलमध्ये, उद्या करेल मी. आता इथे परातमध्ये मी पीठ घेतलं आहे आणि गुळाचं पाणी केलं होतं, कारण की आज मला गोड पुऱ्या बनवायच्या होत्या. तर मी इथे गुळाचं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे. जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकून मळून घेणार आहे, कारण जास्त मला घट्ट मळवायचं नाही आहे. आणि पीठ घट्ट होऊन जातं म्हणून थोडं पाणी टाकून त्याला नरम करून रगडून मळू राहिली. ते पीठ झाल्यानंतर मी साध्या पुऱ्यांचंही पीठ मळते, कारण सागरण त्यांना जास्त गोड पुऱ्यांचं आवडत नाही. मग मी साध्याही पुऱ्या बनवते आहे. तर इथे तेही पीठ मी मस्तपैकी मिक्स करून मळून घेते आहे. दोघं पीठ मळून झाल्यानंतर हात वगैरे धुवून घेतलेला आहे मी इथे स्वच्छ, आणि किचनवर सांडलेलं सगळं उचलून घेतलं. आणि इथे बटाटे मी उकडलेले होते, ते शिजलेले, तेच मी आता साल काढून घेते आहे. आणि भांडी अजून 2-4 राहिले होते, कारण ते ओले होते म्हणून मग मी ते लावले नव्हते. इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे, तिला गॅस पेटवून घेतलेला आहे. कढीपत्ता काढून घेतला आहे मी. इथे हिरवी मिरची काढून घेतली, ती चिरून घेत आहे. दिसत नाही कारण मला लक्षात नाही आलं की मी जे दाखवण्याचा प्रयत्न करते ते दिसतंय की नाही. तर इथे जिरं टाकलं आहे, हिंग टाकलं आहे आणि हिरवी मिरची लसूण राहिलेला होता सकाळचा, तोच टाकून घेतलेला आहे. आणि मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर हळद टाकली आहे आणि उकडलेले बटाटे कट केलेले होते ते टाकून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि मी बनवते बटाट्याची भाजी सुकीवाली, कारण सकाळीच माही म्हणत होती. आणि थोडंसं मी त्याच्यात पाणी टाकलं आहे, कारण पाणी टाकल्याने ना खूप छान अशी टेस्टी शिजते, कारण बटाटे एवढे शिजलेले नव्हते. त्यामुळे इथे मी सगळं किचन क्लीन करून घेते, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी तुम्हाला खिरेची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते, पण तरीही खीरची जी रेसिपी आहे ती दाखवता नाही आली, मध्येच फोन बंद होता त्यामुळे. आणि इथे मी दळून घेतलेले आहे तांदूळ. मध्ये मी जे बी शूट केलं होतं ते डिलीट झालेलं आहे, म्हणजे शूटच झालं नाही. आणि इथे तुम्ही बघू शकतात खीर आपली रेडी झालेली आहे. खिरीला छान उकळू दिल्यानंतर आपण दूध टाकून घ्यायचं आहे, साखर टाकायची आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि बरंच काही टाकायचं आहे. आणि मस्तपैकी उकळून द्यायची आहे. छान अशी उकळल्यानंतर तिची टेस्ट खूप सुंदर येते. मला मम्मीच्या हातची खूप आवडते खीर, पण आज मी खूप दिवसानंतर खीर बनवली. मला जशी पाहिजे तशी टेस्ट माझ्या हातून येत नाही म्हणून मी बनवत नाही. आणि मम्मीकडे बनवली राहिली तर एक्स्ट्राच बनवायला होते, कारण मी घरीही घेऊन येते. मला खीर आवडते, तसं साधारण त्यांनाही खूप आवडते, पण मला बनवता येत नाही म्हणून ते एवढे हे करत नाही. तर इथे खीर उकळते तुम्ही बघू शकता किती छान उकळते आहे. आणि आपली खीर जवळजवळ रेडी झाली आहे. त्याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी उकळू द्यायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे की मी खीर उकळते एकीकडे, आणि आता ती साईडला घेऊन मस्तपैकी पातेल्यात ओतून घेतली आहे, कारण की मला ते एवढं मोठं पातेलं ठेवायचं नव्हतं. खीर एवढी आणि एवढं मोठं पातेलं, तर मी ते साईडला काढून आणि जेवायच्या ठिकाणी ठेवून आली. आणि इथे मला पुऱ्या करायच्या म्हणून इथे मी चाकूने राऊंड छोटे कट करून घेतले आहे आणि पटापट पुऱ्या तळायच्या होत्या. पण इथेही माझा मोबाईलमध्ये चार्जिंग संपल्यामुळे शूट झालं नाही. मला वाटलं होतंय माझं शूट, पण शूटच होत नव्हतं. हे मला नंतर कळालं जेव्हा मी फोन काढला तेव्हाच. आणि इथे मी पुऱ्यांची तयारी करून घेते आहे. फटाफट पुऱ्या तेल लावून पुरी लाटून घ्यायची आहे आणि पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या. आणि देवा बापाला नैवेद्य दाखवलेलं आहे. सगळ्यांचे जेवणं झाले, साधारण ते येत होते, त्यांचंही झालं माझ्यासोबत. आणि
जेवण झाल्यानंतर मी इथे माईचा अभ्यास घेत होती, कारण की तिला 3 आणि 4 दिलेला होता लिहायला. ती खूप टाईमपास करते, येतं तरी म्हणते मला येत नाही आणि मस्तीखोर होत चाललेली आहे. तर मी तिला शिकवत होती 3 कसा लिहायचा. आणि इथे आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. हे संध्याकाळचं रुटीन होतं. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब